नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. मग धीर धरून त्या जटायू गिधाडाने म्हटले, हे जन्ममृत्यूरूप भवाच्या भयाचा नाश करणारे श्रीराम, ऐका. हे नाथ, रावणाने माझी अशी दशा केली आहे. त्या दुष्टाने जानकीचे हरण केले आहे. हे स्वामी, तो तिला घेऊन दक्षिण दिशेला गेला आहे. सीता ही टिटवीप्रमाणे खूप आक्रोश करीत होती. हे प्रभू, मी तुमच्या दर्शनासाठीच प्राण राखले होते. हे कृपानिधान, आता हे प्राण जाऊ इच्छितात. श्री रामचंद्र म्हणाले, हे तात, शरीर सोडू नका. तेव्हा त्याने हसतमुखाने म्हटले, मरताना ज्यांचे नाव मुखात आल्यास महान पापी सुद्धा मुक्त होतो असे वेदांनी सांगितले आहे, तेच तुम्ही माझ्या डोळ्यांसमोर उभे आहात. हे नाथ, आता मी कोणती उणीव आहे म्हणून देह राखून ठेवू? श्री रघुनाथ डोळ्यात पाणी आणून म्हणाले, हे तात, तुम्ही स्वतःच्या श्रेष्ठ कर्मांनी दुर्लभ गती प्राप्त केली आहे. ज्यांच्या मनात दुसऱ्याचे हित असते त्यांच्यासाठी या जगात काहीही दुर्लभ नाही. हे तात, आज देह सोडून तुम्ही माझ्या परमधामास जा. मी तुम्हाला काय देऊ? तुम्ही तर पूर्णकाम आहात. हे तात, सीतेच्या हरणाची वार्ता तुम्ही जाऊन स्वर्गात माझ्या वडिलांना सांगू नका. जर मी राम असेन तर सहकुटुंब रावणच तेथे जाऊन स्वतः सांगेल. जटायूने गिधाडाचे देह सोडून हरीचे रूप धारण केले आणि अनेक अनुपम दिव्य अलंकार व दिव्य पितांबर धारण केले. श्याम शरीर, 4 विशाल भुजा आणि प्रेम व आनंदाचे अश्रू डोळ्यात आणून तो स्तुती करू लागला. हे राम, तुमचा विजय असो. तुमचे रूप अनुपम आहे. तुम्ही निर्गुण आहात, तसेच सगुण आहात आणि खरोखरच मायेचे प्रेरक आहात. 10 शिरांच्या रावणांचा प्रचंड भुजांचे तुकडे तुकडे करण्यासाठी प्रचंड बाण धारण करणारे, पृथ्वीला सुशोभित करणारे, सजल मेघांसमान श्यामल शरीराचे, कमळासमान मुख असलेले आणि लाल कमळासमान विशाल नेत्रांचे, विशाल भुजांचे आणि भवभयापासून मुक्त करणारे हे कृपाळू श्रीराम, मी तुम्हाला नित्य नमस्कार करतो. तुम्ही अपरिमित बळाचे, अनादी, अजन्मा, अव्यक्त, एक, अगोचर, वेदवाक्ये जाणणारे गोविंद, इंद्रियातीत, जन्ममरण, सुखदुःख, हर्षशोकादी द्वंद्वाचे हरण करणारे, विज्ञान स्वरूप आणि पृथ्वीचे आधार आहात. जे संत राम मंत्राचा जप करतात त्या अनंत भक्तांच्या मनाला आनंद देणारे आहात. त्या निष्काम जनांना प्रिय असणारे आणि काम आदी दुष्ट वृत्तींच्या समूहाचे निर्दालन करणारे हे श्रीराम, मी तुम्हाला नित्य नमस्कार करतो. निरंजन, ब्रह्म, व्यापक, निर्विकार आणि जन्मारहित म्हणून ज्यांचे श्रुती गायन करतात मुनी, ज्यांना ध्यान, ज्ञान, वैराग्य आणि योग इत्यादी अनेक साधने करून प्राप्त करतात, तेच करुणाकंद शोभेचे समूह असलेले प्रत्यक्ष श्री भगवान प्रकट होऊन चराचराला आज मोहित करीत आहेत. माझ्या हृदयकमलाचे भ्रमर असलेल्या त्यांच्या अंगांमध्ये अनेक कामदेवांच्या रूपाची शोभा दिसत आहे, जे अगम्य आणि सुगम आहेत, निर्बल स्वभावाचे आहेत, विषम व सम आहेत आणि सदा शीतल आहेत. मन आणि इंद्रिये यांचा नित्य संयम करून योगीजन खूप साधन केल्यावर ज्यांचे दर्शन प्राप्त करतात, ते तीनही लोकींचे स्वामी रमानिवास श्रीराम निरंतर आपल्या दासांच्या अधीन असतात. ज्यांची पवित्र कीर्ती संसार चक्राचा नाश करणारी आहे, तेच प्रभू माझ्या हृदयात निवास करून. असे अखंड भक्तीचे वरदान मागून गृद्धराज जटायू श्रीहरींच्या परमधामाला गेला. श्रीरामचंद्रांनी त्याच्या दहनादी क्रिया योग्य प्रकारे स्वतःच्या हातांनी केल्या. श्री रघुनाथ अत्यंत कोमल चित्ताचे, दीनदयाळू आणि अकारण कृपाळू आहेत. जटायू हा एक क्षुद्र गिधाड आणि मांसाहारी आहे. त्यालाही श्रीरामांनी योगीजनांना जी हवी असते ती गती दिली. श्री शिव म्हणतात, हे पार्वती, ऐक. जे लोक भगवंतांना सोडून विषयांवर प्रेम करतात ते दुर्दैवी होत. नंतर दोघे बंधू सीतेला शोधत पुढे निघाले. वाटेतील घनदाट वने पाहत ते जात होते. ते दाट वन वृक्ष वेलींनी भरले होते. त्यात पुष्कळ पक्षी, मृग, हत्ती आणि सिंह राहत होते. श्रीरामांनी वाटेत आलेल्या कबंद राक्षसाला ठार मारले. त्याने आपल्या शापाची सर्व हकीकत सांगितली. तो म्हणाला, दुर्वासांनी मला शाप दिला होता, आता प्रभूंच्या चरणांच्या दर्शनाने ते पाप नाहीसे झाले. श्रीराम म्हणाले, हे गंधर्वा, मी सांगून ठेवतो की ब्राह्मण कुळाचा अपराध करणारा मला आवडत नाही.
काया वाचा मनाने ब्राह्मणांची जो निष्कपट सेवा करतो त्याला माझ्यासह ब्रह्मदेव, शिव इत्यादी सर्व देव वश होतात. शाप देणारा, मारणारा आणि कठोर बोलणारा सुद्धा ब्राह्मण पूजनीय आहे असे संत म्हणतात. शीलहीन आणि गुणहीन ब्राह्मणसुद्धा पूजनीय होय, पण गुणांनी युक्त आणि ज्ञानात निपुण असलेला क्षुद्रही पूजनीय नाही. श्रीरामांनी त्याला आपला भागवत धर्म समजावून सांगितला. आपल्या चरणी त्याचे प्रेम आहे असे पाहून तो त्यांना आवडला. त्यानंतर श्री रघुनाथांच्या चरणकमली नतमस्तक होऊन तो आपली गंधर्वाची गती प्राप्त करून आकाशात निघून गेला. उदार श्रीराम त्याला गती देऊन शबरीच्या वनात आले. श्रीराम आपल्या घरी आल्याचे शबरीने पाहिले तेव्हा मतंग मुनींचे वचन आठवून तिचे मन प्रसन्न झाले. कमलासारखे नेत्र व विशाल भुजा असलेल्या शिरावर जटांचा मुकुट आणि गळ्यात वनमाला धारण केलेल्या सुंदर, सावळ्या आणि गोऱ्या त्या दोघा बंधूंचे चरण शबरीने धरले. ती प्रेमात इतकी मग्न झाली होती की तोंडातून शब्द निघत नव्हता. वारंवार चरण कमलांवर नतमस्तक होत होती. नंतर तिने पाणी आणून मोठ्या आदराने दोघा भावांचे चरण धुतले आणि त्यांना सुंदर आसनांवर बसवले. तिने अत्यंत रसाळ व स्वादिष्ट कंदमुळे आणि फळे आणून श्रीरामांना दिली. श्रीप्रभूंनी वारंवार प्रशंसा करीत ती प्रेमाने खाल्ली. मग ती हात जोडून समोर उभी राहिली. प्रभूंना पाहून तिचे प्रेम उचंबळून आले. ती म्हणाली, मी कशा प्रकारे तुमची स्तुती करू? मी नीच जातीची आणि अत्यंत मंदबुद्धीची आहे. जे अधमांपेक्षाही अधम आहेत त्यांच्यामध्येही स्त्रिया या अत्यंत अधम आहेत. हे पापनाशना, त्यातही मी मंदबुद्धीची आहे. श्रीराम म्हणाले, हे भामिनी माझे ऐक, मी फक्त भक्तीला महत्त्व देतो. जात पात, कुल, मोठेपणा, धन, बल, कुटुंब, गुण आणि चातुर्य हे सर्व असूनही भक्तीने रहित मनुष्य जलहीन मेघासारखा मला वाटतो. मी तुला आता माझी नवविधा भक्ती सांगतो. तू लक्ष देऊन ऐक आणि मनात ठेव. पहिली भक्ती म्हणजे संतांचा संग. दुसरी भक्ती म्हणजे माझ्या कथाप्रसंगांबद्दल प्रेम. अभिमानरहित होऊन गुरूंच्या चरणांची सेवा ही तिसरी भक्ती आणि निष्कपट भावनेने माझे गुणगान करणे ही चौथी भक्ती. आजच्यासाठी धन्यवाद.